रात्री लावलेला स्क्रबचा रिझल्ट उठल्या उठल्या चेक केला. थोडाफार तर रिझल्ट आला होता. मग अंघोळ वगैरे करून फ्रेश झालो आणि कपडे घातले आणि निघालो होतो कामासाठी. आज आपली स्प्लेंडर काढायची होती. मग खूप दिवस एकाच जागा उभा असल्यामुळे हवा पण कमी झाली आणि धूळ पण बसली होती. मग धूळ वगैरे पुसली आणि हवा भरण्यासाठी आलो बाहेर. मग हवा भरून डायरेक्ट आलो स्टोअरवरती, कारण आम्हाला मटेरियल वगैरे घ्यायचं होतं. मग मटेरियल वगैरे घेतलं आणि आम्ही निघालो दिघीवर जाण्यासाठी. जसं आम्हाला हे मंदिर दिसलं, तुकाराम महाराजांचं, ज्ञानेश्वर महाराजांची मूर्ती आहे. मग एक पहिल्या लोकेशनला आलो होतो, तिथली ऑर्डर कंप्लीट केली आणि आम्ही चाललो होतो दुसऱ्या ऑर्डरसाठी. मग थोडंच वगैरे बाहेर थांबलो कारण ऊन खूप लागत होतं. दुसऱ्या ऑर्डरला आलो होतो. मग दुसरी ऑर्डर पण कंप्लीट केली आणि मग दुपार झाल्यानंतर आमची पोटपूजा पण केली, कारण भूक वगैरे लागली होती. मग बाहेर खूप ऊन असल्यामुळे लिंबू सरबत पण पिला आणि निघालो होतो तर आम्ही घरी. कारण जाता जाता आम्हाला हे बुटाचं स्टॉल दिसलं, इथं मस्त वगैरे बूट होते. निखिलला म्हणलं बघ तुला घ्यायचं आहे का. आणि जाता मला एक काकानं थांबवलं. ते म्हणले मला फक्त हॉटस्पॉट्सवर मला फक्त एक स्टेटस ठेवायचं. म्हणजे असं काय राव.